हॅलो एव्हरीवन. आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण एक डिसिजन घेतला होता आणि तो डिसिजन होता फायनान्शियल फ्रीडमच्या प्रवासाला सुरुवात करणे. येस. तर आपण आज पाहणार आहोत. येस. तुम्ही ऐकलंय, तुम्हाला माहित आहे की तुम्हाला मुंबईला जायचं आहे. येस, मुंबईला जायचं आहे, परंतु तुमच्याकडे डायरेक्शन नाही की कशानं जायचं आहे, केव्हा जायचं आहे, हे माहीतच नाही. म्हणजे माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं की तुमच्याकडे रोडमॅपच नाही. कसं जायचं, केव्हा जायचं, कुठून जायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील किंवा तुम्ही ठरवलंच नाही, त्याची प्लॅनिंगच नाही, तर तुम्ही मुंबईला पोहोचू शकाल का? यस, अजिबात नाही, कारण त्याचा रोडमॅपच नाही. तसंच फायनान्शियल लाईफमध्ये पण सेम प्रोसिजर आहे. जर तुमच्या पैशाला योग्य डायरेक्शन मिळालं नाही, तर ही कंडिशन फायनान्शियल लाईफमध्ये पण लागू होते. म्हणूनच फायनान्शियल लाईफमध्ये वेल क्रिएशनसाठी हाच कॉन्सेप्ट राहतो. म्हणजे आपल्याला एक डायरेक्शन द्यायचा, एक रोड मॅप हवा असतो, आणि तोच रोड मॅप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. येस, म्हणजे तुमच्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये जरी असाल, तुम्हाला हळूहळू वेल क्रिएट करायची आहे. म्हणजेच असं आहे की तुमच्या फायनान्शियल स्ट्रेस पासून तर तुमच्या फायनान्शियल सक्सेस पर्यंत पोहोचायचं आहे. तर बघा, आज आपण काय पाहणार आहोत, तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला ते लक्षातच येईल. वन मिनिट. सो सर्वांना दिसत असेल? ओके, ही स्लाइड तर पाहिलं होतं आपण. ओके, तर आज आपण पाहणार आहोत 6 स्टेप विथ मॅट्रिक्स. म्हणजे 6 स्टेप आहेत. त्या 6 स्टेप आपण एकदम खूप चांगल्या प्रकारे पाहून आपण ह्या 6 स्टेप मुळे आपल्या लाईफ मध्ये खूप चेंजेस होऊ शकतील. येस, ह्या 6 स्टेप तुम्हाला लाईफ चेंज करून टाकतील. तर हे 6 स्टेप, 6 स्टेप आहेत, ते पूर्ण काळजीपूर्वक ऐका आणि पहा. तर पहिली स्टेप आहे फायनान्शियल अवेअरनेस. येस, फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे काय? येस, सर्वांना माहितच आहे असेल, की काही लोकांना माहित नसेल. नो प्रॉब्लेम, आपण इथं शिकायलाच तर आलो. येस, फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे, येस, तुम्ही भरपूर मेहनत करता, पैसा कमवता, पण तुमचा जो पैसा कुठून येतो आणि कुठे जातो तेच माहिती नाही. येस, तुमचा पैसा येतो जातो, पण तुमच्याकडे तो टिकत नाही. म्हणूनच फायनान्शियल अवेअरनेस खूप महत्वाची आहे. फायनान्शियल अवेअरनेस असली, तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या, तर तुमचा तो पैसा आहे कुठून येते, कुठे जाते, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात राहतात किंवा तुमच्या लिहून ठेवता कुठे डायरी वगैरे. मग काही लोक डायरीत मेन्शन करत असतील. ह्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, तिथे सुद्धा तुम्ही ते म्हणजे लिहित असाल. ओके, किंवा तुम्ही मेंटेन करत असाल, तर ह्या गोष्टी फायनान्शियल अवेअरनेस मध्ये येतात. त्यानंतर बजेट कंट्रोल, बजेटिंग कंट्रोल. दुसरा स्टेप आहे बजेटिंग कंट्रोल. जो तुमच्याकडे पैसा येतो त्याचं बजेट करणे खूप महत्वाचं आहे. पण हे बजेट कंट्रोल हा काही लोकांना खूप अडचणीत टाकतो. अडचणीत म्हणजे कसा, जेव्हा बजेट करतात, म्हणजे त्यांच्या मनापासून दुसऱ्या गोष्टी करता येत नाही. म्हणजे ते ज्या बजेटसाठी आपण तो जो जसा आपण पैसा आहे, आपण बजेट नुसार केला, तर कदाचित तो पैसा तो बजेट नुसारच करावा लागतो. आणि तुमची इच्छा वेगवेगळ्या असतात. हाही केलं पाहिजे, तोही केलं पाहिजे, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात आणि त्या बजेटमुळे करू शकत नाही. म्हणजे तुमचा बजेट केल्याने काय होते, तुमचे बजेट केल्याने तुमचे जे काही निर्णय आहे, तुमचे जे काही प्लॅनिंग केले असाल, त्या प्लॅनिंग नुसार सर्व गोष्टी चालत असतात. आणि हे बजेट कंट्रोलमुळेच तुमचा पैसा मेंटेन खूप चांगल्या प्रकारे होते. जो काही तुमचा पैसा आहे, जसं तुम्ही सेव्हिंगसाठी काही पैसे ठेवले असेल, तर ते सेव्हिंगचे पैसे सेव्हिंगलाच राहतात किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टमेंटचेच पैसेच राहतात. परंतु वेगवेगळे तुमचा जो काही खर्च करणार आहात, त्या खर्च करण्याचा पैसा तुमचा वेगळाच असतो.
आणि जितका पैसा तुम्ही प्लॅनिंग मध्ये केला होता तितकाच पैसा तुम्ही खर्च होते. त्यासाठी बजेटिंग कंट्रोल खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप काय आहे? इमर्जन्सी स्टेप. येस. आता बघा इमर्जन्सी शील्ड काय आहे? आता प्रत्येकाच्या आयुष्यात, लाईफ मध्ये इमर्जन्सी कधी सांगून येत नाही. ते कोणती इमर्जन्सी असो, काही अपघात असो, किंवा जो काही कंपनीचा लॉस असो, किंवा तुमची जॉब गेली असो, म्हणजे वेगवेगळे ज्याच्या त्याच्या आयुष्यात, ज्याच्या त्याच्या लाईफ मध्ये वेगवेगळे इमर्जन्सी असतात. आणि ह्या इमर्जन्सी मध्ये तुम्हाला फायनान्शियल अडचणी खूप येतात. आणि त्या फायनान्शियल अडचणी यासाठी येतात, जेव्हा तुमच्याकडे इमर्जन्सी शील नसेल, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल, तर खूप मोठा संकट येऊ शकतो. आणि कदाचित तुमचे फायनान्शियल पूर्ण जे काही फायनान्शियल तुमचं आयुष्य आहे तो पूर्ण डगमगतो. म्हणजे स्टेबल न राहता तुम्ही प्रत्येक गोष्ट स्ट्रेस निर्माण होतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला खर्च करायचा असेल तर त्यासाठी खूप मोठा विचार करावा लागतो. आणि त्यासाठी आणि तेव्हा तुम्ही फायनान्शियल स्ट्रेसमध्ये जाता आणि काही वेगळेच काही होते. आणि त्यासाठीच इमर्जन्सी सेल खूप महत्वाचं आहे. आणि ॲटलिस्ट 6 महिने 6 महिन्याचे इमर्जन्सी फंड तुमच्याकडे राहणे खूप महत्वाचे आहे. तर हे सुद्धा तुमच्या लाईफचं खूप मोठं पार्ट आहे. त्यानंतर आपण बघूया फोर्थ स्टेप, डेप फ्रीडम. येस, डेप फ्रीडम हे खूप महत्वाचं आहे. आता बघा, डेप म्हणजे कर्ज. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कर्ज घेतो आणि कर्ज घेत घेत आयुष्य जगत राहतो. पण जो डेप्ट आहे, कर्ज आहे, आपला आयुष्याला किती वाईट बनवतो ते सुद्धा आपल्याला लक्षात घेणे महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे जे इन्कम येते, ते इन्कम आली की आपला जो काही EMI, जे आपण कर्ज घेतल्यानंतर EMI आहेत, वेगवेगळे EMI असू शकतात. तर बघा, तुमची इन्कम येते पण तुमचं सर्व जास्तीत जास्त नुसतं ते EMI मध्ये जात असेल. आणि तुमचे जे काही गोल असतील, फायनान्शियल गोल असतील, तर फायनान्शियल गोल तुम्ही अचीव्ह करायला तुम्हाला तो पैसा उरत नसेल, किंवा इन्व्हेस्टमेंट करायला उरत नसेल, सेव्हिंग करायला उरत नसेल, तर त्या डेप्ट मुळे तुमचा फ्रीडम जाऊ शकते. तर तुम्ही असं विचार करा की डेप्ट मधून, विचार म्हणजे त्या डेप्ट फ्रीडम मध्ये तुम्हाला कमीत कमी कर्ज घ्यायचं आहे. घ्यायचं म्हणजे घ्यायचंच नाही, परंतु गरज पडली तर कमी कर्ज घ्या. आणि ते कर्ज लवकर कसा बंद करता येईल याचा पण विचार करा. म्हणजे त्यामुळे तुमचे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग यांना धक्का पोहोचणार नाही. येस. त्यानंतर बघूया आपण फिफ्थ स्टेप, रिस्क प्रोटेक्शन. आपण रिस्क प्रोटेक्शन बघा, आपण सेव्हिंग करतो, जसं इन्कम आली की आपण सेव्हिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो. पण रिस्क प्रोटेक्शन सुद्धा महत्वाचे आहे. इन्व्हेस्टमेंट केलं ठीक आहे, सेव्हिंग केलं तर ते ठीक आहे, सर्व महत्वाचेच आहेत. परंतु रिस्क प्रोटेक्शन त्याहून जास्त महत्वाचे आहे. जर आपण रिस्क प्रोटेक्शन नाही केलं, जसा इन्शुरन्स आहेत, आता वेगवेगळे इन्शुरन्स आहेत, हेल्थ इन्शुरन्स असो किंवा टर्म इन्शुरन्स असो, हे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरत असतात. म्हणजे काही झालं तर, म्हणजे जो काही आपला इन्व्हेस्टेड पैसा आहे त्याला धक्का न लागता आपण या रिस्क इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण तो कव्हर करू शकतो. पण हा रिस्क प्रोटेक्शन आपण केलं नाही, जर जे काही आपली इन्कम आहे त्यालाही धक्का पोहोचतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे, ते इन्व्हेस्टमेंट आपल्याला विड्रॉ करावं लागते. आणि जे काय आपले फायनान्शियल फ्रीडमचे स्वप्न राहतात, वेल्थ क्रिएशनचे स्वप्न राहतात, ते पूर्ण तिथंच बंद होतात. आणि ते इन्व्हेस्टमेंटचा पैसा आपल्याला खर्च करावा लागतो. आणि तेव्हा आपल्या तो पैसा जो काही निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे आपल्यापासून दूर जातो. आणि म्हणूनच त्यासाठी रिस्क प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे. येस. तर हा फिफ्थ स्टेप. त्यानंतर शेवटची स्टेप, शेवटची स्टेप कुठे गेली? येस, वेल्थ मल्टिप्लिकेशन. आता आहे वेल्थ मल्टिप्लिकेशन. तर बघा, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, सेव्हिंग केलं, त्यानंतर वेल्थ मल्टिप्लिकेशन सुद्धा खूप महत्वाचे आहे.
आपण फक्त सेव्हिंग केलं तर सेव्हिंग तर खूप महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं आहे इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग केल्यानंतर तुमचा तो पैसा सेव्ह केलेला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करणे खूप महत्वाचं आहे. कारण फक्त सेव्ह केलं तर तो पैसा जितकाचा तितकाच राहतो, परंतु तोच पैसा इन्व्हेस्ट केला तर तुमचा खूप मोठ्या प्रमाणे वेल क्रिएट होऊ शकते. म्हणजे तुमचा जो पैसा आहे कंपाऊंडिंगने प्रत्येक वर्षाला जास्त होत जातो. जसा पैसा आज छोटा जरी असला तरी काही वर्षांनी खूप मोठा होतो. त्यासाठीच वेल्थ मल्टिप्लिकेशन हा सुद्धा खूप महत्वाचा आहे तुमच्या वेल्थ क्रिएशन करण्यासाठी. आणि हाच शेवटचा जी स्टेप आहे ही तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी खूप महत्वाची ठरते आणि खूप मोठं आहे. आणि हेच तुम्हाला करायचे जे काही आपण पहिले आधीपासून पाहिलेलं आहे. 1 मिनिट. ओके. तर बघा आपण काय काय बघितलं. फायनान्शियल अवेअरनेस, त्यानंतर बजेटिंग कंट्रोल, इमर्जन्सी सील, डेप फ्रीडम, रिस्क प्रोटेक्शन, आणि त्यानंतर आपण पाहिलं वेल्थ मल्टिप्लिकेशन. तर ह्या 6 स्टेप आहेत. तर ह्या 6 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि यावर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन पण करायचं आहे. फक्त शिकून अर्थ नाही किंवा नुसतं नोट्स बनवल्यानं अर्थ नाही, तर आपल्याला घ्यायच्या ऍक्शन, आणि ऍक्शन घेतल्यानंतर आपल्याला इथं माहित होते की आपण कोणत्या डायरेक्शन जात आहोत. तर हा रोड मॅप आहे 6 स्टेप वेल्थ मॅट्रिक्स. हा रोड मॅप तुम्हाला तुम्हाला आताच नाही तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या लाईफ मध्ये सतत हा इम्प्लिमेंट करत जायचं आहे. ही स्टेप फॉलो करायची आहेत. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच तुमच्या खूप मोठा आयुष्य बदलणार आहे. तर बघा आज आपण इतका बघितला, तर उद्या सुद्धा खूप मोठा आहे. तर उद्याचा सस्पेन्स आहे, तर सस्पेन्स आपण असाच ठेवू आणि उद्या आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.